आजची भूताची गोष्ट ही अमनची आहे। मित्रांनो, नाशिकच्या थंडीची रात्र नेहमीच रहस्यमय राहिलेली आहे। ओसाड रस्त्यांवर वाऱ्याची सनसन, दूर कुठेतरी कुत्र्यांचे ओरडणे आणि जुन्या पिंपळाच्या झाडांच्या फांद्या एकमेकांवर आदळणं, हे सगळं मिळून एक असं जग निर्माण करतं जिथे प्रत्येक सावली मागे एखादी कथा लपलेली आहे असे वाटते। पण त्या रात्री जे काही घडलं ते कुणाच्या कल्पनेपलीकडचं होतं। ही गोष्ट त्या बस स्टॉपची आहे जिथे वेळ थांबून गेला होता आणि एका अनोळखी प्रवाशाचं आयुष्य कायमचं बदलून गेलं होतं। होय मित्रांनो, त्यावेळी रात्रीचे 11 वाजले होते। नाशिकपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या एका ओसाड गावात एक जुनं बस स्टॉप होतं जिथं गारठा आणि शांतता पसरली होती। हे बस स्टॉप आता खूपच जुनं झालं होतं। त्याच्या भिंती मोलकळीस आलेल्या होत्या आणि छपरावर लावलेली टिनाची पत्रं वारं सुटताच खळखळ करत होती। जवळच एक वडाचं झाड होतं ज्याच्या मुळांनी जमीन फोडून वर यायला सुरुवात केली होती। स्थानिक लोक या बस स्टॉपपासून खूप दूर राहत। काही जण म्हणत की इथे रात्री अघोरी गोष्टी घडतात। कोणी याला भूताचे ठिकाण म्हणायचं तर कोणी शापित जागा म्हणायचं। पण अमनसाठी हे सगळं फालतूच्या गोष्टी होत्या। तो एक शिकलेला तरुण मुलगा होता जो शहरात नोकरीच्या शोधात आला होता। उशीर झाल्यानं त्याला आपल्या गावाकडे परतणं भाग होतं आणि या बस स्टॉपवर थांबणं ही त्याची मजबुरी होती। अमनने आपलं घड्याळ पाहिलं। त्या वेळेला रात्रीचे 11 वाजून अर्धा तास झाला होता। शेवटची बस निघून गेली होती आणि आता कुठलीही सवारी मिळण्याची शक्यता उरली नव्हती। थंडी वाढत चालली होती आणि त्याचं पातळ जॅकेट थंड वाऱ्यापासून त्याला काहीसं वाचू शकत नव्हतं। त्याने आपली बॅग खांद्यावर घेतली आणि बसस्टॉपवरील बाकड्यावर बसला। बाकड्याच्या लाकडात पाणी मुरलं होतं आणि त्यातून ओलसरपणाचा वास येत होता। आजूबाजूला कोणीही नव्हतं, फक्त ते वडाचं झाड होतं। अमनने आपला फोन काढला पण नेटवर्क नव्हतं। तेव्हाच तो थोडा अस्वस्थ झाला आणि काही क्षणांनी लांबून एका ऑटोची मिणमिणती लाईट त्याला दिसली। ते पाहून तो खूपच खुश झाला। तो लगेच उठून रस्त्याच्या दिशेने गेला। ऑटो हळूहळू जवळ येऊ लागला आणि अखेर थांबला। ऑटो चालक एक मध्यमवयीन इसम होता ज्याचा अर्धा चेहरा अंधारात झाकलेला होता। त्याने फक्त मान हलवून अमनला बसण्याचा इशारा केला। अमनने आपली बॅग मागच्या सीटवर ठेवली आणि तो आत बसला। पण ऑटोवाला काहीच बोलला नाही। त्याने फक्त ऑटो सुरू केला आणि रस्ता गाठला। त्यावेळी रस्ता अगदी सुनसान होता। दोन्ही बाजूंना घनदाट जंगल आणि शेतं होती ज्यांच्यामधून तो रस्ता नागमोडी वळण घेत पुढे जात होता। ऑटोच्या हेडलाईट्स फक्त रस्त्याचा एक लहानसा भाग उजळवत होत्या। बाकी सगळीकडे काळोख पसरलेला होता। अमनच्या मनात अस्वस्थता वाढू लागली। ऑटोवाल्याचा चेहरा अजूनही नीट दिसत नव्हता कारण त्याने एक जुना फाटका मफलर चेहऱ्यावर गुंडाळलेला होता। शक्यतो थंडीमुळे त्याने तसं केलं असावं असा अमनने विचार केला। पण त्याच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होतं जे अमनला सतावत होतं। ऑटो मात्र चालूच राहिला। अमनला आपल्या गावाचा रस्ता चांगलाच माहीत होता। त्याला ठाऊक होतं की हा रस्ता थेट गावात जातो। पण थोड्याच वेळात त्याला वाटलं की ऑटो चुकीच्या दिशेने जात आहे। रस्ता आता अधिकच अरुंद झाला होता आणि दोन्ही बाजूनी जंगल अधिकच घनदाट झालं होतं। त्याने पुन्हा फोन चेक केला पण अजूनही सिग्नल नव्हतं। त्याने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला पण त्याची जीभ जणू तोंडातच अडकून बसली होती। ऑटोवाला अजूनही शांत होता आणि त्याचं डोकं थोडंसं झुकलेलं होतं, जणू तो झोपलेला होता। अमनचं हृदय जोरात धडकू लागलं। त्याने ऑटोच्या खिडकीतून बाहेर पाहिलं। रस्ता आता पूर्णपणे जंगलात बदलला होता। झाडांच्या सावल्या हेडलाईट्समध्ये नाचत होत्या। तेव्हाच कुठून तरी एक विचित्र आवाज आला, जणू कोणीतरी हळूच शिट्टी वाजवली। तो आवाज ऐकून अमनने आपली बॅग घट्ट पकडली। त्याच्या मनात आलं की त्याने आता ऑटोतून उतरून जावं, पण ऑटोचा वेग आता वाढलेला होता आणि रस्ता इतका अरुंद होता की उडी मारणं अत्यंत धोकादायक ठरू शकत होतं। अचानकच ऑटो थांबला। अमनने बाहेर पाहिलं। समोर एक जुना मोलकळीस आलेला पूल होता।
पुलाखाली एक कोरडी नदी वाहत होती. पुलाची कठडं गंजलेली होती आणि एक भाग तुटलेला होता. ऑटोवाल्याने इंजिन बंद केलं. आता चहूकडे शांतता पसरली होती. फक्त झाडांच्या पानांचा आवाज येत होता. अमनचा घसा कोरडा पडलेला होता. त्याने बॅगमधून पाण्याची बाटली काढण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्याचं लक्ष ऑटोवाल्याकडे गेलं. तो अजूनही डोकं झुकून तसाच बसलेला होता, पण आता त्याची मफलर खाली सरकली होती आणि अमनने जे काही पाहिलं ते पाहून त्याचा श्वासच थांबून गेला. ऑटोवाल्याचा चेहरा किंवा जो काही त्याचा चेहरा होता तो पूर्णपणे रिकामा होता. ना डोळे ना नाक, फक्त एक गुळगुळीत पांढऱ्या चिकन मातीसारखा पृष्ठभाग. जणू कोणीतरी चेहरा कोरायला घेतला होता पण अर्धावट सोडून दिला होता. अमनची किंकाळी घशातच अडकली. तो मागे सरकण्याचा प्रयत्न करू लागला, पण ऑटोच्या सीटने त्याला रोखलं. ऑटोवाला हळूहळू आपलं डोकं वर उचलत होता आणि त्याचा तो रिकामा चेहरा आता अमनच्या दिशेने वळत होता. जणू तो त्याच्याकडे पाहत होता. अमनने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो जाम झाला होता. मग त्याने खिडकीतून बाहेर उडी मारण्याचा विचार केला, पण त्याच क्षणी ऑटो पुन्हा सुरू झाला. आता त्याचा वेग खूपच वाढला होता. रस्ता अजूनच विचित्र वाटू लागला होता. झाडांच्या फांद्या आता ऑटोला स्पर्श करत होत्या, जणू त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होत्या. अमनने पाहिलं की रस्त्यावर आता काहीच खुणा नव्हत्या. तो आता डांबरी रस्ता नव्हता, तर मातीची एक अरुंद वाट होती जी थेट कुठल्या तरी जंगलात जात होती. पण ऑटोवाला अजूनही गप्प होता आणि आता त्याचं डोकं सरळ होतं, पण अधूनमधून त्याचं डोकं असं विचित्र रीतीने उजवीकडे आणि डावीकडे हलू लागलं, जणू तो एखादी कठपुतली असावा. अमनचं मन पूर्णपणे घाबरलेलं होतं. त्याने आपल्या बॅगेतून एक छोटासा चाकू काढला, जे तो नेहमी स्वतःजवळ बाळगायचा. त्याला वाटलं की कदाचित आता त्याला ऑटोवाल्याला धमकावं लागेल, पण जसा त्याने चाकू उचलला तसं ऑटोवाल्याचं डोकं एका क्षणात त्याच्याकडे फिरलं. त्या रिकाम्या चेहऱ्यावर आता एक हलकासा उभारा दिसू लागला होता, जणू एक भयानक हास्य उमटत होतं. हे पाहून अमनने चाकू फेकून दिला आणि किंकाळी फोडण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा आवाज गळ्यातूनच बाहेर पडत नव्हता. ऑटो आता आणखी वेगाने धावू लागला. बाहेरचं दृश्य पूर्णपणे बदललं होतं. आता जंगलही नाहीसं झालं होतं आणि चारही बाजूंना एक विचित्र धोका पसरलेला होता. त्या धोक्यात काही छायाचित्र दिसत होती, लांबट बारीक आकृती ज्या ऑटोच्या बरोबरीने धावत होत्या. अमनने आता आपले डोळे बंद केले आणि विचार केला की हे सगळं वाईट स्वप्न असेल. पण जसे त्याने डोळे उघडले तसे ते छायाचित्र अजून जवळ आलेली दिसली. तेवढ्यात ऑटो अचानक थांबला. अमनने बाहेर पाहिलं. ते आता एका जुन्या मोलकडीस आलेल्या गावात पोहोचले होते. त्या गावातली घरं तुटलेली होती. त्यांच्या भिंतीवर शेवाळं पसरलेली होती. रस्त्यावर कोणीही नव्हतं, पण प्रत्येक घराच्या खिडकीतून एक हलकीशी प्रकाशाची रेख दिसत होती, जणू एखादा मिनमिनता दिवा तेवतो आहे. पण का कुणास ठाऊक. ऑटोवाला अजूनही काहीही बोलत नव्हता. त्याने अमनला उतरायचा इशारा केला, पण अमनचं शरीर पूर्णपणे थरथरत होतं. त्याला वाटत होतं की आता काहीच पर्याय उरलेला नाही. त्याने हळूच दरवाजा उघडला आणि बाहेर पाऊल टाकलं तर जमीन खूपच थंडगार होती आणि त्यातून एक विचित्र वास येत होता. अमनने मागे वळून पाहिलं तर तो ऑटो तिथून गायब झाला होता. तो एकटाच तिथं उभा होता, त्या गावात जिथं कुठल्याही जीवनाचं अस्तित्वच नव्हतं. त्याने आपली बॅग खांद्यावर टाकली आणि हळूहळू पुढे चालायला लागला. त्या गावाच्या गल्ल्या खूपच अरुंद होत्या आणि प्रत्येक पावलावर त्याला जाणवत होतं की कोणीतरी त्याच्याकडे बघत आहे. खिडक्यांमधील प्रकाश आता अधिकच तेजस्वी झाला होता आणि त्या धोक्यात पुन्हा त्या छाया दिसू लागल्या. अमन एका छोट्याशा चौकात पोहोचला, जिथे एक जुनी विहीर होती. त्यावर एक लाकडी झाकण ठेवलेलं होतं. विहिरीजवळ एक दगडी मूर्ती होती, जी एका स्त्रीची होती. त्या मूर्तीचा चेहराही ऑटोवाल्यासारखाच पूर्ण रिकामा होता. अमनने विहिरीकडे पाहिलं तेव्हा त्या झाकणात थोडीशी हालचाल दिसली, जणू कोणीतरी आतून ढकलत होतं. त्याने मागे हटण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे पाय जणू जमिनीतच रुतून बसले होते.
अचानक विहिरीचं झाकण उघडलं आणि त्यातून एका काळ्या शाईसारखी छाया बाहेर आली. ती हवेत तरंगत होती आणि तिच्या डोळ्यात लाल तेज होतं. ती अमनकडे रोखून पाहत होतं. हे पाहून अमनचं संपूर्ण शरीर आता थरथरू लागलं होतं. तेवढ्यात त्याने पळायचा प्रयत्न केला, पण त्याच्या पायांनी साथ देणं थांबवलं. ते हलतच नव्हते. ती छाया हळूहळू त्याच्या जवळ आली आणि तिचं रूप बदलू लागलं. कधी ती एक स्त्री बनली, कधी एक लहान मूल, तर कधी काही असं जे पाहून अमनचा मेंदू सुन्न झाला. त्या छायेनं अमनला स्पर्श केला आणि तो स्पर्श इतका थंडगार होता की अमनला जाणवलं जणू त्याचा आत्माच कोठून गेला आहे. त्याने पाहिलं की गावातल्या सगळ्या खिडक्या आता उघडत होत्या आणि प्रत्येक खिडकीतून एक रिकामा चेहरा बाहेर डोकावत होता. ते सगळे त्याच्याकडे रोखून पाहत होते आणि त्यांच्या त्या रिकाम्या चेहऱ्यावर हळूहळू एक भयान हास्य उमटत होतं. अमनने डोळे बंद केले आणि ज्या काही प्रार्थना त्याला आठवत होत्या त्या म्हणायला त्याने सुरुवात केली. पण आता ते छायाचित्र अजून अधिक जवळ आलेले होते. तेवढ्या त्या छायेनं अमनच्या खांद्यावर आपला हात ठेवला आणि सगळं काही काळोखात बुडून गेलं. पण जेव्हा अमनचे डोळे उघडले तेव्हा तो त्या बसस्टॉपच्या बाकड्यावर पडलेला होता. सूर्याचे पहिले किरण वडाच्या झाडाच्या पानातून झिरपत येत होते. त्याची बॅग त्याच्या जवळच होती आणि आता त्याच्या फोनमध्ये नेटवर्क दिसत होतं. त्याने घड्याळ पाहिलं. सकाळचे 6 वाजले होते. हे सगळं एक स्वप्न होतं का, असा विचार करत त्याने स्वतःला स्पर्श करून पाहिला. सगळं ठीक होतं, पण त्याचं हृदय अजूनही जोरजोरात धडधडत होतं. त्याने आजूबाजूला पाहिलं. तिथं कुठलाही ऑटो नव्हता, ना कुठलाही असा काही पुरावा की तिथं एखादी गाडी थांबली होती. वडाचं झाड तसंच होतं, पण त्याच्या मुळाजवळ काहीतरी विचित्र होतं. अमन हळूहळू तिकडे गेला आणि त्याला तिथे एक जुना फाटलेला मफलर पडलेला दिसला. तोच मफलर जो त्या ऑटोवाल्यानं घातला होता. अमनला त्याला हात लावण्याची हिंमतच झाली नाही. त्याने आपली बॅग उचलली आणि झपाझप रस्त्याच्या दिशेने निघून गेला. पण जेव्हा अमन आपल्या गावी पोहोचला तेव्हा त्याने त्या रात्रीचं काहीच कुणाला सांगितलं नाही. पण दररोज रात्री जेव्हा तो झोपायचा प्रयत्न करायचा तेव्हा त्याला पुन्हा तेच दिसायचं. तो रिकामा चेहरा, ते गाव, ती विहीर आणि ते छायाचित्र, हे सगळं त्याच्या मनात कोरलेलं होतं. त्याने त्या बसस्टॉपकडे पुन्हा कधीही पाऊल ठेवलं नाही. पण गावातले जे वडीलधारी लोक काही सांगायचे ते आता त्याला खरं वाटायला लागलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की त्या बसस्टॉपजवळ एक जुनी आत्मा भटकते, जे रात्रीचे प्रवासी आपल्यासोबत घेऊन जाते. म्हणतात की ती आत्मा पूर्वी त्या गावात राहणाऱ्या ऑटो ड्रायव्हरची होती, ज्याचा चेहरा एका शापामुळे पूर्णपणे भयंकर झाला होता. आता तो प्रत्येक अशा प्रवाशाच्या शोधात असतो जो त्या बसस्टॉपवर रात्री थांबतो. मित्रांनो, त्यावेळी अमन वाचला होता, पण तो हे जाणून गेला होता की त्या रात्री जे काही घडलं ते तो आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. तर मित्रांनो, या गोष्टी तितकंच. कथा तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.